औरंगजेबाच्या कबरीवरून पुन्हा वाद सुरू झालेला आहे। पाहुयात त्या संदर्भातल्या टॉप 9 बातम्या। छत्रपती संभाजीनगरमधील औरंगजेबच्या कबरीच्या सुरक्षेमध्ये वाढ। सुरक्षेच्या कारणास्तव एक एसआरपीएफची तुकडी आणि 2 पोलीस अधिकारी तैनात, तर मिलिंद एकबोटेंना 5 एप्रिलपर्यंत जिल्हा बंदी। औरंगजेबाची कबर उद्ध्वस्त करण्याचा बजरंग दलाचा इशारा। सरकारनं औरंगजेबाची कबर लवकरात लवकर काढावी, अन्यथा आंदोलन करणार, बजरंग दल आक्रमक। औरंगजेबाची कबर सजवण्याची आवश्यकता काय? लोकांनी नाकारलेली अफजल खानाची आणि औरंगजेबाची कबर नष्ट करणार, भाजपा आमदार अतुल भातखळकरांचं वक्तव्य। औरंगजेबाची कबर ही 27 वर्ष महाराष्ट्रामध्ये राहूनही राज्य न करता आल्याचं प्रतीक, त्यामुळे कबरीला हात न लावणं योग्य ठरेल, रोहित पवारांचं वक्तव्य। तर तुम्हाला काढायची आहे तर काढा, फेकायची असेल तर फेका, ठेवायची असेल तर ठेवा, जितेंद्र आव्हाडांची प्रतिक्रिया। औरंगजेबची कबर हटवण्याची मागणी करणं म्हणजे शिवाजी महाराजांचा इतिहास पुसण्याचा प्रकार, काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांचा हल्लाबोल। आमच्या राजाला त्रास देणाऱ्यांची कबर इथे कशाला? मंत्री संजय शिरसाट आक्रमक। 2.5 वर्ष काय करत होतात? पाकिस्तानचा झेंडा घेऊन फिरणारे तुम्ही आम्हाला हिंदुत्व शिकवता का? शिरसाटांचा विरोधकांना सवाल। औरंगजेबाची कबर महाराष्ट्रामध्ये राहू नये, त्यांचं अस्तित्व ठेवणं म्हणजे औरंगजेबाच्या क्रूरतेला जिवंत ठेवणं आहे, मिलिंद एकबोटे यांची प्रतिक्रिया। मिलिंद एकबोटे यांना 16 मार्च ते 5 एप्रिलपर्यंत जिल्हाबंदीचे आदेश। औरंगजेबाची कबर हटवण्याच्या मागणीसाठी निघणारी आजची रॅली स्थगित। औरंगजेबाची कबर हटवण्याच्या मागणीमध्ये चूक काय? औरंगजेबाचं उदात्तीकरण कसं काय होऊ शकतं? भाजप नेते सुधीर मुनगंटीवार यांची प्रतिक्रिया। औरंगजेबाची मातीची कबर ठेवा आणि बाकीचं सर्व बांधकाम काढा, अशीही मागणी। कबरीच्या वादामुळे भद्रा मारुतीला येणारे पर्यटक घाबरलेले आहेत। भद्रा मारुती मंदिराला धक्का लागू देणार नाही, औरंगजेबाचा मला प्रचंड राग, चंद्रकांत खैरेंची भूमिका।